हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत चिकन लॉलीपॉपची रेसिपी. घरीच बनवा चिकन लॉलीपॉप. बघा, हे मी घरी बनवलेले चिकन आहे. किती छान शिजले आहे बघा. तर रेसिपीसाठी सर्वप्रथम घेऊया वाटण करण्यासाठी साहित्य: कोथिंबीर, लसूण, 2 लिंबाचे काप, आलं, मिरची. सर्वप्रथम मी हे वाटून घेईन. हे बघा, वाटून घेतलेलं आहे. आणि चिकन एक साईडला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. हे बघा, छान असं धुवून घेतलं आहे. एका वाटीमध्ये मी कलर घेतला आहे, वाटण, लिंबाचे काप, 3 अंडी आणि पीठ घेतलं कॉर्नफ्लॉवर. आणि मी आता हे अंडी फोडून प्रथम पातेल्यामध्ये टाकत आहे. 3 अंडी आहेत ती फोडून घेतली आहे. त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. मी हे अंड व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, व्यवस्थित अंड मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी ह्यात टाकेल वाटण. व्यवस्थित पहिले मिक्स करून घेत आहे मी. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर वाटण टाकते. वाटण व्यवस्थित सगळं मी टाकत आहे. जेवढं वाटण असेल तेवढं त्या लॉलीपॉपला तुमच्या टेस्ट येणार आहे. त्यामुळे मी सगळं वाटण टाकलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे अंड्यात. बघा, छान मिक्स झालं आहे. त्यात 2 लिंबाचे काप जे घेतले होते ते मी व्यवस्थित त्याचा रस काढून घेईन. रस काढला. छान व्यवस्थित आणि तो मिक्स करून घेते. एक वाटी कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घेईन. हा व्यवस्थित मिक्स झाला आहे. त्यानंतर त्यात टाकते मी हा कलर आहे, रेड कलर. रेड कलर जर कमी होत असेल तर नंतर तुम्ही ऍड करू शकता. मी थोडासाच कलर टाकला आहे. बघा, झालं आहे मिश्रण तयार आपलं. आता ह्यात मी टाकते चिकन. चिकन व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी ते मिक्स केलेलं चिकन अर्धा तास तरी मी असंच मॅरिनेट करण्यासाठी त्यात ठेवणार आहे. व्यवस्थित मॅरिनेट झाल्यामुळे चिकन पटकन शिजते. त्यामुळे मी आता हे मिक्स करून त्यावर झाकण देऊन कमीत कमी अर्धा तास तरी मी त्याला तसंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे. हे बघा, छान मिक्स झालेलं आहे. त्यात मी मीठ टाकते आहे. चवीनुसार मीठ तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं मीठ टाका. मीठ मिक्स करून घेतलं व्यवस्थित मी. आणि त्यावर झाकण ठेवते. झाकण ठेवून मी अर्धा तास, हे बघा, अर्धा तासानंतर मी बघा हे व्यवस्थित मॅरिनेट झालं आहे. ह्यात मला कलर कमी वाटतोय, त्यामुळे मी आता पुन्हा ऍड करते थोडासा कलर. कलर ऍड केल्यानंतर माझ्या ते चिकन जे आहे ते व्यवस्थित कलर झालेलं आहे. बघा, छान कलर आला आहे. मी बघा तेलात टाकलंय मी ऑलरेडी. तेल छान गरम झालेलं, त्यामुळे मी टाकला. तेल गरम केल्यावर ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागणार नाही शिजायला, पटकन शिजेल. हे बघा, लॉलीपॉप रेडी आहे.
छान शिजलं पण आहे ते व्यवस्थित. हे बघा, म्हणजे हा एकाच हाताने मी तोडत आहे ते. छान शिजले आणि वास सुद्धा म्हणजे एकदम टेस्टी येतोय. रेडी टू इट. व्हेरी गुड, नाईस. छान झालं आहे. घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. थँक्यू.